गोव्यातील विधानसभेच्या फोंडा मतदारसंघात बेकायदेशीर पोटनिवडणूक आयोजित करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं अंदाजे 1,50,00,000 रुपये खर्च केल्याचं समोर आलंय। 9 एप्रिल रोजी मतदानासाठी सगळी जय्यत तयारी करण्यात आली होती। मात्र त्याच्या 18 तास आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आयोगाचं बेकायदेशीर कृत्य सिद्ध झालं। यामुळे जनतेच्या पैशांचा नाहक चुराडा झाला। अशा प्रकारे एका बेकायदेशीर निवडणुकीसाठी वेळ, पैसा आणि मनुष्यबळ वाया गेलं। असं कृत्य करणाऱ्या भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून याची वसुली होणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। रस्त्यावर सामान्य नागरिकांना एखादा नियम मोडला आणि नंतर मला कायदाच माहिती नव्हता असा युक्तिवाद केला तर तो ग्राह्य धरला जात नाही। नियमानुसार त्याला शिक्षा किंवा दंड ठोठावला जातो। हा नियम निवडणूक आयोगाला लागू होतो का असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय। 14 ऑक्टोबर 2025 रोजी या मतदारसंघाचे आमदार तथा कृषी मंत्री रवी नाईक यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं। त्यामुळे या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय भारतीय निवडणूक आयोगानं 16 मार्च 2026 रोजी जाहीर केला होता। त्यानुसार 9 एप्रिलला मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार होती। पण लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 151 उपकलम अ नुसार जर आमदाराला लोकांची सेवा करण्यासाठी 1 वर्षापेक्षा कमी कालावधी मिळत असेल तर ती पोटनिवडणूक घेऊ नये असं स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे फोंडा मतदारसंघात आमदार झाल्यास त्याला केवळ 10 महिनेच मिळतात। ही बाब खुद्द ॲडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली। ही बाब ग्राह्य धरत न्यायालयानं ही निवडणूक बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण नोंदवून पूर्ण प्रक्रियाच रद्द केली। या अभूतपूर्व निर्णयामुळे गोव्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। दक्षिण गोवा जिल्हा निवडणूक कार्यालयातील सूत्रांनुसार राज्यानं या निवडणुकीच्या तयारीवर अंदाजे 1,50,00,000 रुपये खर्च केले होते। या निधीचा वापर कर्मचाऱ्यांचं वेतन, निवडणूक साहित्याची खरेदी, वाहनं भाड्यानं घेणं, व्हिडिओग्राफी, सुरक्षा उपायांसह स्ट्रॉंग रूमची उभारणी करणं आणि फोंडा येथील सर्व 45 मतदान केंद्रांवर रॅम्प आणि शौचालयांसह पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी करण्यात आलं होतं। आता हा खर्च कोणाकडून वसूल केला जाईल असा प्रश्न उपस्थित केला जातोय। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।